पुंडलिकावरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आद्य क्रमांक 18 ओळी क्रमांक 981। देवळाच्या कामा कळसू परमंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जायचा तसे आपले नेणे फिरजे का जाणणे ते गिरून असणे इसीजे दशा ते प्रत्येक आहे निभजणे आण नाही म्हणून म्हणे पे पाहे परमसिद्धी ते सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासे नव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्य निधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे उदयतांची दिन करू प्रकाशुची आते अंधारू का दीपसंगे का परू दीपूची होय त्या लवणाची कणिका मिळते खेवो उदका उदकची होणी देखा ठाकी जेवे का निधी तो चिव लिया स्वप्ने सी निद वाया जाऊन आपण पया मिळे जायचा तसे जया कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वेद गुरुने विसवे आपण या प्रती तयासी मग कर्म करणे हे बोली जैलची कवणे आकाश येणे जाणे आहे काय म्हणून तयासी काहे त्रिशुद्धी करणे नाही परियसे जरी हे काहे नव्हे जया काना वचनाची भेटे सरिसाची पै किरीटे वस्तू होणे उठे कवणी कोजो येरी स्वकर्माचिने वने काम निषेधाची इंधने रजतमे किरदोनी जाळलेले आधी पुत्रवित्त परलोको या तिचा अभिलाको घरी होय पायकू घेई झाले इंद्रिय सैरा पदार्थी रिक्ता विटाळली होती ते प्रत्याहार तीर्थी ना निली किर आणि सुधर्माचे फळ ईश्वरी अपूर्णी सकळ घेऊन केले आढळ वैराग्य पद ऐशी आत्मसाक्षात्कारे लावे ज्ञानाची उजरे ते सामूर्किरपुरे मिळविले आणि त्याची समये चतुर भेटले पाहे ते विजिती हे काहे वंची जेना परी ओखद शेतकेवो काय लाभे आपला ठावो का उदय जतांची दिवो माध्यानं होय सुक्षेत्री आणि ओलटे बिजही पेरले गोमटे तरी आलोट फळे भेटे परी वेळे केगा गोडला मार्ग प्रांजळो मिनाला सुसंगाचाही मिळो तरी पाविजे वाचुनी मिळो लागेची के तैसा वैराग्य लाभो झाला वरी सद्गुरू हे भेटला दिव्यांकुरू पटला विवेकाचा त्याने ब्रह्म एक आती हे रागवीची भ्रांती ही किरप्रतीती गाढ केली परितीची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे हे कामा सरेजेथ या तिन्ही अवस्था पोटे द्रिविजे गा किरीटे त्या ज्ञानीसी ही मिठी दे जे वस्तू एकाची एकपण सरे जेत आनंद नुही विरे कायची नुरणी उरे जे का गा ये ब्रह्म एकापणे ब्रह्माची होणी असणे ते क्रमेची करुणे त्याने पाविजे पै दुखेलिया पासी वगैरे षडसी तो ते प्रतिगासी लाहे जेवे तसा वैराग्याचा बोलावा विचाराचा तो दिवा आपण दिता आत्मठेवा काढीची तो तरी भोगजे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाची अंगी निर्वधी लेणे झाले तो जेने कर्मे ब्रह्म कोणे करी गा सुगमा त्या क्रमाची आता वर्म ऐक सांगो बुद्ध्या शुद्धया युक्तो धर्त्यात्मानम नियम च शब्दादिविषयांस्त्वक्ता राग द्वेषौ विदुष्य च तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धावण्या मळकटा बुद्धीचा तेने मग राहणे वगळले प्रभाचंद्रे आलीन गेले तशी शुद्धत्वे जडले आपण या बुद्धी सान्विकडे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिने नोंद त्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञाना ऐसे जिवार न्यो न्यो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिक जे ते रश्मी जाळ काढलिया मृग जाय लया ते ती रोदेतया पाचही केले निंदा आदमाच्या अन्ना खादल्या की जे व मना तशी योकविली सवासना इंद्रियविषयी मृगपत्यागा वृत्ती चोकटे लावली गंगेची तटे इसी प्राय चित्ते दोटे केली येणे पाठी सात्विके धीरे तेने शोध रली ते करणे मग मनीसी योगधारणे मिळविले ते म्हणजे प्राचीने इष्टानिष्टे मोक्षी येऊनी भेटे ते देखील आहे ओकटे द्वेषू न करे ना गोमटेची पाये ते आणून पुढा वे त्या लागीन होय स्वाभिलाषो या परिष्टानिष्ठी रागविष्किरीटे
गिरी कपाटे निकुंजी वसे विविक्त सेवी लघवाशी यत्वा काय मानस ध्यान योग परो नित्यम वैरागम समुपाशितः गदबदा सांडलिया वसवी वनस्थळिया अंगाची याची मंदिया इकलिया क्षमता मादिकी खेळे न बोलण्याची चावळे गुरुवाक्याची निमेळे नेनिवेळो आणि अंगाबळ यावे रात्री सुद्धा जावे काळजीबेची पुरवावे मनोरथ भोजन करिता विखे या तिही ते न लेखे आरिमिती संतोषी मापनस्वे आशनाचिनी पावके हरपता प्राणुपखे इतुकी याची भागू मोटके आशन करे आणि परपुरुषे कामिले कुळवधू अंगण घाले निद्रालस्या न मोकले आशन तैसे दंडवताचिनी प्रसंगे भुईहन अंग लागे वाचून येरणे घे राबसे तेथ दे निर्वाहा पुरते राहटवे हाता पायाते किंबोना पते सभाय केले आणि मनाचा उंबरा प्रतिशी देखो नेदे वीरा तेतके वाग्य व्यापारा अवकाश वसे ऐसे देह वाचा माणस हे जिनवनी ब्रह्म प्रदेश आकळले आकाश ध्यानाचे तेने गुरुवाक्ये उठविला बुद्धी निश्चय आपला न्याळी हाती घेतला आरिसा जैसा पैद्याता आपणची परे ध्यानवृत्ती माधारे देतवेती गे हे अवधारे ध्यान रूढी गा तेच ध्येय ध्यान धाता ही आहे ती एक रूपता होय तो पंडसुता की जेते गा म्हणून तो मोक्षो आत्मज्ञानी जाला दक्षो परिपुढा सुनी पक्षो योगाभ्यासाचा अपार नंदद्वया माधुरी धनंजया पार्शनी पिळून या कांवर मूळ अंकुचनी अध देवनी तिनी बंध करून एकवद वायुभेदे गुणली जाग उणे मध्यमा विकास उणे आधा राधी भेदुने आज्ञा वरे सहस्त्र दळाचा मेघो तुषे वर्षोनी चांगो तो मूळवरी ओगो आणुनिया नाचतया पुण्यगिरे चिदभैरवाच्या खापरे मन पवनाची खिचपुरे वाढुनिया झाल्या योगाचा गाडा मेळावा असून हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ही आत्मतत्वज्ञाने पैठी व्हाव्या निर्विघ्ने आधींची तेने वितरागती सारिखा जोडून ठेवला सखा तो आगवी याची भूमिका सवे चाले पाहावे दिसे तंतोवरे तिथे न संधी दीप जरी तरी आहे अवसरी देखावया तशी मोक्षी परत लया वरती भ्रमी जाय लया तो वैराग्या अतितया भंगू कायचा म्हणून सवैराग्यो ज्ञानाभ्यासो तो सभाग्यो करून झाला योगो आत्मलाभा शिवारेची अंगी म्हणून या व्रजांगी राजयोग तुरंगी आरूढला वरी आड पडिले दिठी ताने थोर निवटी ते बळी वेकमुष्टी ध्यानाचे खांडे हे संसार प्रणा आणतो अंधारी सूर्य तैसा असे जातो मोक्ष वीज शिरे वैरतो होवाया लागे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच निर्महं शांतो ब्रह्मभूयाय कल्पते तेत आडवा वया आले दोषवरी जे तो पटिले त्या माझी पहिले देहंकारो पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक 18 ओळी क्रमांक 981 ते ओळी क्रमांक 1050 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.